आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराचा मोठा तुटवडा निर्माण झालाय आणि त्याचा थेट विकासकांवर परिणाम झाल्याचं वक्तव्य भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलंय। तसंच त्यांनी राजकारणातील प्रवेशावरही भाष्य केलंय। तुमच्यापेक्षा या रस्त्याची गरज मला आहे। हा रस्ता मी तुम्हाला पूर्ण करून देईन। ठीक आहे, त्याच्यामध्ये चुका होतील, कधी खड्डे पडेल, तुटेल, पण रस्ता होईल आणि परत दुरुस्त करू ना। खड्डा पडला का 10 लोक व्हिडिओ काढायला पोहोचतात, पहा खड्डा पडला, मग ट्रॅफिक पण सांभाळ ना बाबा। आपण हा रस्ता मिळून पूर्ण करू। तुमच्या वेदना, तुमच्या भावना याचा पूर्णपणे सन्मान करतो। मला कोणाचाही अपमान करायचा नाही। तुमची भूमिका रास्त आहे, पण वास्तविकता देखील या युद्धामुळे असलेली तेलाची परिस्थिती, युद्धामुळे असलेल्या डांबर उपलब्धतेची परिस्थिती, आजही मार्केटमध्ये डांबर उपलब्ध नाही। मेंदूचा डॉक्टर झालो, माझा मेंदू खराब झाला, मी राजकारणात आलो, मी तेव्हा शपथ। आपण शिक्षण घेतलं, आपण लोकांचे मेंदू ठीक करू, पण आपलाच ठीक नाही राहिला। आपण आलो इथं राजकारणामध्ये मतं मागायला। आपल्याला वाटलं कामातून मतं मिळतील, कामं केले। 40 वर्ष फ्लायओव्हरचं काम होत नव्हतं, आपण 2 वर्षात उरकून टाकलं। नगरचा बायपास संपवला, नगर करमाळा संपवला, पण काय जमलं नाही मला बनायवर फिरता आलं नाही, रस्त्यावर झोपता आलं नाही। जे काम ग्रामपंचायतीच्या शिपाईचं औषधी फवारणी ते जर लोकप्रतिनिधी करायला लागले तर मग सदस्यांनी काही निवडणूक लढवायची। अकोल्यातील राजकारणात शनिवारी रात्री झालेल्या एका भेटीमुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे ॲडव्होकेट निलेश देशमुख यांनी काँग्रेसचे माजी नेते आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे। या भेटीत दोघांमध्ये जवळपास 2 तास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे। काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं सांगत अभय पाटील यांनी वर्षभरापूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही। मात्र आगामी 2 दिवसात त्यांनी आपल्या समर्थकांची बैठक बोलावली असून त्यानंतर ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त होती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या बैठकीत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे प्रत्येक जिल्हाध्यक्षांसोबत स्वतंत्रपणे चर्चा करतील। एनडीए सोबत जाण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे आज रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर अंतरवाली सराटीत अभ्यासकांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत। दुपारी 12 वाजता होणाऱ्या या बैठकीत 29 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर सरकारसमोर मांडण्यात येणाऱ्या विविध मागण्यांवर चर्चा होईल। त्यामुळे या बैठकीकडे मराठा समाजाचं लक्ष लागलं आहे। परभणीमधल्या पोखर्णी गावामध्ये आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात परिषद आयोजित करण्यात आली आहे। सकाळी 11 वाजता होणाऱ्या या परिषदेला राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांची प्रमुख उपस्थिती असेल। याशिवाय विविध पक्षांचे स्थानिक नेते आणि मोठ्या संख्येने शेतकरीही या परिषदेमध्ये सहभागी होतील आणि त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। हिंगोली शहरातल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहातील बैठकीत शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी जोरदार गोंधळ घातलाय। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी प्रशासनाच्या आढावा बैठकीत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे। यावेळी पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी महामार्गासाठी मोजणी होणार नसल्याचं आश्वासन दिलंय। मात्र लेखी आश्वासनाची मागणी करत शेतकऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरलंय। भिवंडी तालुक्यातल्या कोनगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेवरून मोठा गोंधळ निर्माण झालाय। ग्रामपंचायतीत एकूण 17 सदस्य असून त्यापैकी 1 सदस्य अनुपस्थित राहिल्यानं 16 सदस्यांनी उपसरपंच पदासाठी मतदान केलंय। मात्र मतदानानंतर शिवचेरोबा पॅनलकडून निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। आपल्या उमेदवाराला 9 मतं मिळाल्याचा दावा पॅनलकडून करण्यात आला असून मतदानाची मोजणी व निकाल जाहीर करण्याच्या पद्धतीवरही त्यांनी आक्षेप घेतलाय। या प्रकारानंतर ग्रामपंचायत परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला। नंदुरबारमधल्या बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी चेतन कोळी विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय। लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे, तर आणखी एक गुन्हा दाखल झाल्यानं त्याच्या पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे। आरोपी चेतन कोळी हा 2022 पासून लहान बालकांवर लैंगिक अत्याचार करून त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप होतोय। त्याच्या मोबाईलमध्ये 662 व्हिडिओ आणि 1000हून अधिक लैंगिक अत्याचाराचे फोटो आढळून आल्यानं पोलिसांच्या तपासाला आता वेग आलाय। 24
विक्टिम किंवा 24 बळीत मुलांची जे बळी पडलेले आहेत किंवा जे अत्याचाराला सामोरे गेलेले आहेत त्यांची ओळख पटलेली आहे आणि त्यांच्या मार्फतीने देखील आपल्याला गुन्हे दाखल करण्याबाबत जी काही प्रक्रिया आहे ती आपण करत आहोत. आणि काल परत एक गुन्हा संबंधित जो आरोपी आहे चेतन कोळी याच्यावर दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास आपण आता सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजूनही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून सुरत बिलिमोरा या 50 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात चाचणी आणि पहिली सेवा सुरू करण्याचं लक्ष्य आहे. संपूर्ण 508 किलोमीटर मार्गावर ट्रॅक आणि OHEचं काम सुरू आहे. मुंबईजवळ 21 किलोमीटरच्या बोगद्याचं आणि त्यातील 7 किलोमीटर अरबी समुद्राखालून कामही सुरू झालंय. संपूर्ण कॉरिडॉर 2029 पर्यंत कार्यान्वित करण्याचं नियोजन आहे. ठाणे महापालिकेच्या ठाणे रिंग रेल्वे प्रकल्पातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळचा प्रस्तावित स्थानकाला इडन वुड्स कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवलाय. हे स्थानक सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर येत असल्यानं स्वातंत्र्यदिनी एकत्र येत रहिवाशांनी संरेखन अलाइनमेंट बदलण्याची मागणी केली आहे. आधीच वाहतूक कोंडी असलेल्या ग्लेडिस अल्वारिस मार्गावर स्थानक झाल्यास आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होईल, जुन्या इमारतींना कंपन्यांचा धोका निर्माण होईल आणि प्रदूषणही वाढेल अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्त सौरभ राव, खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन देण्यात आलं असून अंतिम DPR पूर्वी मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा या रहिवाशांनी दिला आहे. झारखंडमधल्या विद्यार्थी आंदोलनाचा आजचा 23वा दिवस आहे. झारखंड लोकसेवा आयोगातील परीक्षा गैरप्रकारांवरून हे आंदोलन सुरू आहे. आज राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं जाईल. आंदोलक विद्यार्थ्यांनी 18 ऑगस्टपर्यंत मागण्यांसंदर्भात अल्टिमेटम दिलाय. सरकारनं मान्य केलेल्या नाहीत या मागण्या, तर 20 तारखेला मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशाराही देण्यात आलाय. तसंच विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धरना का 23वां दिन है और भूख हड़ताल का 13वां दिन है. मेरा नाम प्रेम नायक है और सरकार एकदम भी गंभीर नहीं है. स्थिति बहुत ही गंभीर है. बुखार भी आ रही है. सरकार को कोई चिंता नहीं. यहाँ से ले जाना चाहा डॉक्टर, मैं नहीं गया क्योंकि ये ले जाते हैं तो फिर आने नहीं देते हैं. देवेंद्रनाथ महतो को ले गए, फिर आने नहीं दे रहे हैं. ये लोग का मंशा है कि आंदोलन टूट जाए, इसलिए मेरा मानना है कि हम अंतिम क्षण तक यहीं रहेंगे. मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पेवर ब्लॉक बसवून हे खड्डे बुजवण्याचं काम सध्या जोरदार सुरू आहे. मात्र पेवर ब्लॉक बसवण्यावरून मंत्री अदिती तटकरे यांनी 4 दिवसांपूर्वी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला होता. यानंतर आता मंत्री भरत गोगावले यांना विचारलं असता त्यांनी सुद्धा संताप व्यक्त करत, पावसाळ्यात आमच्याकडे दुसरा कोणता पर्याय नसल्यानं हे पेवर ब्लॉक बसवून घेत आहोत. आत्ताची वेळ जर काढायची असेल तर पेवर ब्लॉकच बसवावे लागतील असं म्हटलंय. ऑलरेडी एक लेन राहतही नाही. मी तुम्हाला खरं सांगते, हे राहतही नाही पेपर ब्लॉक. दुसऱ्या दिवशी निघतात. हेवी साहेब ह्याच्यावर एसटी गेली ना, हे दुसऱ्या दिवशी सगळे निघालेले असतात. अंडरस्टँड द काइंड ऑफ फ्रस्ट्रेशन वी गो थ्रू ड्रायव्हिंग बाय दॅट रोड एव्हरी डे. वेळ जर काढायची असेल, आता डांबरीकरण करू शकत नाही, पाऊस आहे, मग दुसरा पर्याय काय आहे? मग त्या खड्ड्यांपेक्षा पेवर ब्लॉक जरी असले तरी काही काळ आम्हाला गणपती गेले आम्ही परत ते व्यवस्थित करणारच आहोत. त्याचा पण तो विचार करू आम्ही, त्याची काळजी करू नका, पण जनतेला अडचण होणार नाही असे आम्ही शक्यतो व्यवस्था करतो. आज मध्य रेल्वेवर आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर तर पनवेल ते वाशी दरम्यान हार्बर मार्गावर हा ब्लॉक असेल आणि त्यामुळे हार्बरवरील CSMT ते पनवेल आणि ठाणे ते पनवेल लोकल सेवा 5 तासांसाठी बंद असेल, तर काही मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले. दरम्यान मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल दुपारी 3 वाजेपर्यंत स्लो ट्रॅकवरून धावतील, तर हार्बर मार्गावरच्या CSMT पनवेल अप डाऊन मार्गावरील लोकल दुपारी 3:45 वाजेपर्यंत बंद राहतील.